नमस्कार मंडळी, आपण बनवतोय कांद्याचा चिवडा, कुरमुऱ्यांचा चिवडा बनवतोय। कुरमुऱ्यांचा चिवडा खूप छान लागतो, खूप खायला खूप स्वादिष्ट लागतो। नाशिकमध्ये पण हा चिवडा बनवला जातो। साधी आणि सोपी रेसिपी आहे। आता आपण बनवतोय। चला मग तेल घेतलं आहे कढईमध्ये, मी कढई गरम करून घेतली आहे। त्याच्यात आपण तेल टाकू। तेल गरम झाल्यावरती त्याच्यात आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे कुरमुऱ्यांसाठी। कुरमुरे त्याच्यामध्ये तेलात आपल्याला तेलात आणि हळदीत फ्राय करायचे आहेत। तेवढे जेवढे कडक होतात तेवढे फ्राय करायचे आहेत आपल्याला। आता मी कुरमुरे टाकून घेतले आहेत। कुरमुरे टाकल्यावरती आपल्याला फ्राय करायचे आहेत। त्याला सगळा येलो कलर लागला पाहिजे, म्हणजे पिवळे झाले पाहिजेत आणि कुरकुरीत झाले पाहिजेत मस्त। तुम्ही बघू शकता मी सगळं फ्राय करते। आपले कुरकुरीत झाले की मग आपल्याला ते नरम नाही पडत। तुम्ही 1 महिनाभर असाच हा चिवडा ठेवू शकता आणि खायला खूप छान लागतो। त्याला सगळा तुम्ही बघू शकता सगळा येलो कलर झाला आहे कुरमुऱ्यांचा। आता आपण त्याच्यात थोडं मीठ टाकून घेऊ। मीठ मी आत्ताच का टाकते, कारण की वरून टाकायची गरज नाही आहे। तुम्ही आत्ता जर प्रत्येक चिवड्याला तुम्ही आत्ता मीठ टाकलं तर तुम्हाला वरून टाकायची गरज नाही आहे। तो आत्ता सगळ्या कुरमुऱ्यांना लागला तर मग वरून टाकायची गरज नाही। आता आपण मस्त त्याला फ्राय करून घेऊ। कुरकुरीत होऊन जातो मस्त चिवडा। तुम्ही बघू शकता की आता आपले कुरमुरे मस्त झालेत, खूप छान झालेत, फ्राय झालेत ते सगळे। बघू शकता कुरमुरे कसे झाले, तुम्हाला दाखवते मी। बघा किती कडक झालेत आपले कुरमुरे, हाताने सहज तुटत आहेत। आता आपण तेल घेऊ। तेलमध्ये मी ते मिरच्या फ्राय करते। मिरच्या पण आपलं पूर्ण कलर येईपर्यंत मिरच्या फ्राय करायच्या आहेत, कडक करायच्या आहेत एकदम। कडक झाल्या की मग ते तशाच राहतात। तुमचा चिवडा संपेपर्यंत त्या तशाच राहतात, त्या नरम नाही पडत। आता आपण मिरच्या काढून आता त्याच्यात शेंगदाणे घालू। शेंगदाणे पण आपल्याला पूर्ण गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, चांगले कडक करून घ्यायचे आहेत। मग ते पण तसेच राहतात, मग ते खराब नाही होत आणि नरम पण नाही पडत। तुम्ही बघू शकता आपण मस्त त्याला लाल होईपर्यंत तळून घेणार आहेत। आपल्याला अजून बाकीच्या गोष्टी, डाळी पण, कढीपत्ता आणि खोबरं, आपण हे सगळ्या वस्तू अशाच तळून घेणार आहेत। याच्यामध्येच तेलामध्येच मी थोड्या वस्तू आपण सगळ्या तळून घ्यायच्या। मी ते सगळं तळून घेतलं आहे, डाळी वगैरे सगळं तळून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता। आपण आता थोडंसं तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी सुहाना मसाला घेतला आहे, चिवडा मसाला आणि लाल चटणी पावडर